Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.5 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 102 वर प्रॅक्टिस सेट 15.5 दिलेला आहे. यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. आता या फिगर्स पाहून गडबडून जाऊ नका. काही वेगळं नाहीये. आतापर्यंत आपण जे अभ्यासलेलं आहे आपल्या या चॅप्टर नंबर 15 एरियामध्ये तेच सगळं आपल्याला इथे यूज करायचं आहे हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. चला तर मग आधी आपण रिवाइज करूयात की प्रॅक्टिस सेट 15.1 पासून प्रॅक्टिस सेट 15.4 पर्यंत आपण काय काय अभ्यासलेलं आहे आणि मग हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणारच आहोत. सो प्रॅक्टिस सेट 15.1 मध्ये आपण अभ्यासलं की पॅरलेलोग्रामचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला यूज काय आहे करायचा आपल्याला, बेस इंटू हाईट. पॅरलेलोग्रामचा जेव्हा कधी आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 15.2 मध्ये आपण अभ्यासलं की रोम्बसचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला आहे हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. प्रॅक्टिस सेट 15.3 मध्ये आपण अभ्यासलं की ट्रपेझियमचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. मग त्यानंतर प्रॅक्टिस सेट 15.4 मध्ये आपण अभ्यासलं की ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. आता ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचे 2 फॉर्म्युले आहेत. कोणते कोणते तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो जेव्हा आपल्याकडे ट्रायंगलचा बेस असतो आणि हाईट असते. पण जेव्हा ट्रायंगलची हाईट आपल्याकडे नसते पण ट्रायंगलच्या तीनही साइड्स आपल्याकडे असतात तेव्हा ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करतात त्यासाठीचा फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे. आता प्रॅक्टिस सेट 15.5 मध्ये आपल्याला इररेग्युलर फिगर्स दिलेल्या आहेत. म्हणजे इथे ट्रायंगल, ट्रपेझियम, पॅरलेलोग्राम अशा काही फिगर्स नाही आहेत. या इररेग्युलर फिगर्स आहेत. आता जेव्हा कधी एखादा प्रोजेक्ट बनत असतो म्हणजे कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट असतो किंवा एखादी जमीन विकत घेतली जाते तेव्हा त्याचा शेप बरोबर रेक्टँगल किंवा बरोबर स्क्वेअर किंवा ट्रपेझियम, पॅरलेलोग्राम असा नसतो ना, तो इररेग्युलर असतो. मग इथे सुद्धा या ज्या फिगर्स आहेत त्या इररेग्युलर फिगर्स आहेत. मग याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा तेच आता आपण या प्रॅक्टिस सेट 15.5 मध्ये अभ्यासणार आहोत. सो चला लगेचच ही जी फर्स्ट फिगर आपल्याला दिलेली आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करायला घेऊया. आता या फिगर मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय सांगा बरं मला. डिफिकल्ट असं काही नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतेय, आतापर्यंत आपण जे अभ्यासलेलं आहे तेच इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. मला सांगा आता इथे या फिगर मध्ये हे पहा, इथे हा तुम्हाला ट्रायंगल दिसतोय का. ट्रायंगल QAP आहे की नाही. म्हणजे हा एक ट्रायंगल आहे आणि कसा ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. हे पहा इथे राईट अँगल ट्रायंगलचं सिम्बॉल आहे. हा एक परपेंडिक्युलर आहे ना या लाईनवर. सो इकडे सुद्धा 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. म्हणून इथे हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल QAP हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचबरोबर हा आहे सेकंड ट्रायंगल, हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इकडे हा आहे थर्ड ट्रायंगल, हा आहे इथे फोर्थ ट्रायंगल आणि हे सगळे ट्रायंगल कसे आहेत राईट अँगल ट्रायंगल आहेत. तर राईट अँगल ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा हे तर तुम्हाला माहितच आहे. फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट, हो की नाही. आता इथे हे 4 ट्रायंगल तर आहेतच, त्याचबरोबर हे पहा इथे हा काय आहे, कोणता शेप आहे हा, येस ट्रपेझियम, हो की नाही. ट्रपेझियम का म्हणतो आपण, कारण की या शेप मध्ये 2 ज्या साइड्स असतात त्या पॅरलल असतात, हो ना. चला मग आता या प्लॉटचा एरिया आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो कारण आपल्याला सगळ्या ज्या इथे ट्रायंगल्स दिलेले आहेत त्यांचा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते माहित आहे. ट्रपेझियमचा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते माहित आहे. मग या सगळ्यांचा एरिया फाइंड आउट करूयात आणि फायनल मध्ये सगळ्यांचा एरिया फाइंड आउट करून झाल्यावर सगळ्यांना ऍड करायचंय. मग आपल्याला या प्लॉट PQRST चा एरिया आपोआपच मिळणार आहे. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द एरियाज ऑफ गिव्हन प्लॉट्स. आपण एरिया तर फाइंड आउट करणार आहोत पण ब्रॅकेट मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इग्नोर करायची नाहीये. काय दिलेलं आहे ब्रॅकेट मध्ये, ऑल मेजर्स आर इन मीटर्स. हे जे सगळे मेजर्स इथे या फिगर मध्ये दिलेले आहेत ते कसे आहेत, ते मीटर्स मध्ये आहेत. मग आपल्याला हे जे मीटर युनिट आहे ना ते मिस करून चालणार नाही. प्रत्येक वेळी आपल्याला मीटर हे युनिट फायनल आन्सर मध्ये राईट करायचंच आहे. जर आपण ते राईट केलं नाही तर उगाचच आपले मार्क्स कट होतील, हो ना. आणि मार्क्स कट झालेले आपल्याला चालणार नाहीत. त्यामुळे
जे जे काही क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थित रीड करायचंय. चला आता इथे सगळ्यात आधी आपण काय करूयात, हा जो फर्स्ट वाला ट्रायंगल आहे ना त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. सो सोल्युशन मध्ये कशा प्रकारे राईट करणार, ट्रायंगल QAP इज अ राईट अँगल ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल QAP इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, हाफ इंटू बेस इंटू हाईट. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, बेस काय आहे, बेस आहे PA किंवा AP म्हटलं तरी पण चालणार आहे. आणि हाईट काय आहे, हाईट आहे QA किंवा AQ असं म्हटलं तरीही चालणार आहे. मग हाईट काय आहे, हाईट आहे 50 आणि बेस आहे 30. सो इथे आधी आपण राईट करूयात हाफ इंटू बेस आहे AP आणि हाईट आहे AQ. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात, हाफ इंटू AP ची काय व्हॅल्यू आहे 30 मीटर. सो 30 इथे राईट करूयात आणि AQ ची काय व्हॅल्यू आहे 50. सो 50 इकडे राईट करूयात AQ च्या जागी. आता हे पहा इथे 2 आहे आणि इथे 50 आहे. काय करायचंय आपल्याला, जे मोठे नंबर्स आहेत ना त्यांना रिड्यूस करून घ्यायचं, म्हणजे पुढे आपलं काम सोपं होऊन जातं, हो ना. मग चला 2 ने 50 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो 1 0 किती झाले 10 झाले. 2 5 जार 10. ओके, आता इथे 30 इंटू 25 रिमेनिंग आहे. चला मग मल्टिप्लाय करूयात आपण. 30 इंटू 25 मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर मिळतं 750. आता नुसतं 750 राईट करणार का, नाही. मी तुम्हाला सांगितलं ना ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे की हे जे सगळे मेजर्स आहेत ते मीटर्स मध्ये दिलेले आहेत आणि आपण या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करत आहोत, म्हणून इथे आपण राईट करणार स्क्वेअर आणि युनिट मीटर. ओके, सो आता या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करून झालेला आहे. आता RCS हा एक ट्रायंगल आहे ना, हे पहा इथे RCS त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. सो ट्रायंगल RCS इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे का, हे पहा इथे सिम्बॉल आहे की नाही. सो हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल C हा 90 डिग्रीचा आहे. इथे बेस आपल्याकडे आहे 60, हाईट सुद्धा आपल्याकडे आहे, हो ना. चला तर मग आपण फॉर्म्युला यूज करूयात. एरिया ऑफ ट्रायंगल RCS इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस काय आहे, बेस आहे CS. सो CS इंटू हाईट, हाईट काय आहे RC. सो RC राईट केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये हाफ इंटू CS ची काय व्हॅल्यू आहे, CS आहे 60. सो राईट करूया 60. RC ची व्हॅल्यू आहे 25. सो इंटू 25. आता या 2 ने 60 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 0 जार 0. 30 इंटू 25 केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळतं 750. सो लेट्स राईट हिअर 750. पुढे काय येणार, एरिया फाइंड आउट केला आहे ना आपण, हा मग स्क्वेअर आणि युनिट काय आहे मीटर. 750 स्क्वेअर मीटर्स. आता हे पहा या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करून झाला, या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करून झाला. जसं की आपण सुरुवातीला पाहिलं की टोटल 4 ट्रायंगल्स आहेत. कोणते, तर हा एक आहे आणि हा एक आहे, हो ना. हे पहा हा एक आहे आणि हा एक आहे. पण हे पहा या दोन्ही ट्रायंगल्सला जर आपण एक केलं, हे पहा असा एक ट्रायंगल सुद्धा फॉर्म होते की नाही, हा मोठा ट्रायंगल. मग दोन ट्रायंगलचे वेगवेगळे एरिया फाइंड आउट करण्यापेक्षा आपण एक काम करूयात ना, हा जो एक ट्रायंगल मोठा ट्रायंगल आहे ना त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. त्याचा एरिया फाइंड आउट करता येणार आहे का आपल्याला, येणार आहे, नक्कीच येणार आहे. हे पहा आपला फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, बरोबर. बेस काय आहे इथे, बेस आहे PS. हे पहा आपण इथे राईट करून घेऊयात आधी, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाईल. इन ट्रायंगल PTS, हे पहा PTS, इन ट्रायंगल PTS बेस काय आहे, बेस आहे PS. PS हा कसा तयार झालेला आहे, PA, हे पहा PA प्लस AB प्लस BC प्लस CS, हो ना, असा हा PS फॉर्म झालेला आहे. सो हे पहा मोठं करून पाहूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हेच डायग्राम आपण इथे मोठी करून घेतलेली आहे. PS कसा फॉर्म झालाय, PS काय आहे, ट्रायंगल PTS चा बेस आहे. हा बेस कसा फॉर्म झालेला आहे, PA प्लस A, इथे आहे B, AB प्लस BC प्लस CS आणि सगळ्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. PA ची लेंथ 30 आहे,
AB ची लेंथ 30 आहे, BC ची लेंथ 30 आहे, CS ची लेंथ 60 आहे, हो ना. मग या सगळ्यांना जर आपण ऍड केलं तर ट्रायंगल PTS चा बेस आपल्याला आपोआपच मिळणार आहे आणि हाईट तर त्यांनी दिलेलीच आहे ऑलरेडी BT 30. सो लेट्स राईट हिअर बेस PS इज इक्वल टू PA प्लस AB प्लस BC प्लस CS. PA आहे 30, AB आहे 30, BC आहे 30, CS किती आहे? 30 आहे का? नाही, CS आहे 60. सो इथे राईट केलं 60. 30 प्लस 30 प्लस 30 किती? 90. 90 प्लस 60 किती झाले? 150. सो इथे बेस PS ची लेंथ आहे 150 मीटर. क्लिअर? चला आता बेस आपल्याला मिळालेला आहे, हाईट BT सुद्धा आपल्याकडे आहे. सो लेट्स राईट हिअर area of triangle PTS is equal to half into base into height. हाफ बेस काय आहे? बेस आहे PS. हाईट काय आहे? हाईट आहे BT. आता आपण हे फिगर पुन्हा जागेवर नेऊन ठेवूयात आणि इथे आपल्याला सॉल्व्ह करायला जागा करून घेऊयात. सो हाफ इंटू PS किती मिळाले आपल्याला? 150. राईट करून घेऊयात 150. BT किती आहे? BT किती आहे? 30 इंटू 30. ओके, आता 2 ने आपण 150 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 7 जार 14, 15 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. 1 0 किती झालं? 10. 2 5 जार 10. ओके, आता 75 इंटू 30 आपल्याला करायचंय. ओरली करू शकतो का? हो, ओरली करू शकतो आपण मल्टिप्लिकेशन. काय करायचंय? हा 0 आहे ना, त्याला सध्या इग्नोर करायचं, त्याला शेवटी द्यायचं आपण. 3 ने 75 ला मल्टिप्लाय करायचे. कसं करणार? 3 ने आधी युनिट प्लेसला मल्टिप्लाय करायचं. 3 5 जार 15, 1 कॅरी ओव्हर, इथे 1 कॅरी ओव्हर झाला. 3 7 जार 21, कॅरी ओव्हरचा 1 22 आणि हा 0 जो आपण ठेवला होता शिल्लक त्याला लगेच इथे युनिट प्लेसवर देऊन घ्यायचं. सो 2250 स्क्वेअर मीटर झालेला आहे एरिया ट्रायंगल PTS चा. ट्रायंगल PTS चा एरिया इथे आपल्याला मिळालेला आहे 2250 स्क्वेअर मीटर्स. लक्षात आलं? आता हे पहा, आपण 3 ट्रायंगल्सचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. आता हा जो ट्रपेझियम इथे आहे शिल्लक राहिलेला त्याचा एरिया आपण फाइंड आउट करूयात. लक्षात आलं ना तुमच्या? आपण QAP चा एरिया फाइंड आउट केला, मग RCS चा एरिया फाइंड आउट केला, मग PTS चा एरिया फाइंड आउट केलेला आहे. आता शिल्लक राहिलेला आहे हा ट्रपेझियम QACR. त्याचा एरिया फार इझिली फाइंड आउट करू शकतो आपण. सो इथे आधी आपण राईट करून घेऊयात. क्वाड्रिलॅटरल QACR इज अ ट्रपेझियम. आता याला ट्रपेझियम का म्हणायचं? कारण याच्या 2 साइड्स पॅरलल आहेत, बरोबर? म्हणून याला आपण काय म्हणतो? ट्रपेझियम म्हणतो. आता ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रपेझियम QACR इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. ज्या पॅरलल साइड्स आहेत त्यांच्या लेंथचं सम. पॅरलल साइड्स कोणत्या आहेत? QA, हे पहा QA आणि RC, बरोबर? सो आपला फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. आता इथे हाईट काय आहे बरं? 2 पॅरलल साइड्स वर जेव्हा अशा प्रकारे जी लाईन असते 2 पॅरलल साइड्सच्या मधली त्याला काय म्हणतात? हाईट म्हणतात. सो ही काय झाली? हाईट झाली. AC हाईट आहे. सो इथे राईट करून घेऊयात. नेक्स्ट स्टेप मध्ये हाफ इंटू, आता 1 मिनिट थांबा हा, काही मुलं म्हणतील QR मग हाईट का नाहीये? हे पहा, QR ही हाईट होऊच शकणार नाही, कारण ती लाईन बघा कशी गेलेली आहे, क्रॉस गेलेली आहे ना. जेव्हा 2 लाईनच्या मध्ये असा एक परपेंडिक्युलर असतो एका लाईनवर, 2 ज्या पॅरलल साइड्स आहेत त्यांना जॉईंट करणारा अशी स्ट्रेट लाईन असते, ती लाईन परपेंडिक्युलर असते, तेव्हा त्याला हाईट असं म्हणतात. ओके, QR ही हाईट होणार नाही या ट्रपेझियम मध्ये. सो ट्रपेझियम QACR मध्ये QA आणि RC पॅरलल साइड्स आहेत, तर AC हाईट आहे. आणि आपला फॉर्म्युला काय सांगतो? हाफ इंटू पॅरलल साइड्सच्या लेंथचे सम. सो सम म्हणजे काय? आपल्याला ज्या पॅरलल साइड्स दिलेल्या आहेत कोणत्या? QA प्लस RC करायचंय इंटू हाईट. हाईट काय आहे? AC. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू QA ची लेंथ आहे 50 आहे बघा. सो 50
प्लस आरसी ची लेंथ किती आहे 30 नाहीये बरं का, 30 बीसी ची लेंथ आहे. आरसी ची लेंथ हे पहा इथे दिलेली आहे 25. सो फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करायची आहे, अजिबात गडबडून जायचं नाहीये. तुम्हाला सगळं येतंय, डिफिकल्ट असं काही नाहीये. सो 50 प्लस 25 इंटू हाईट काय आहे एसी. आता एसी ची हाईट ही हाईट आहे आणि एसी कसा बनलेला आहे ए बी प्लस बीसी ने बनलेला आहे की नाही. मग चला इथे आपण राईट करूयात एसी च्या जागेवर ए बी प्लस बीसी. ओके, आणि नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात हाफ इंटू 50 प्लस 25 किती झाले 75 इंटू ए बी प्लस बीसी. ए बी आहे 30 आणि बीसी पण आहे 30. सो 30 प्लस 30. नेक्स्ट स्टेप मध्ये हाफ इंटू 75 इंटू 30 प्लस 30 किती झाले 60. 2 ने 60 ला डिवाइड करता येतं इझिली. चला डिवाइड करूयात. 2 1s are 2, 2 3s are 6, 2 0s are 0. 75 इंटू 30. कसं करायचं मल्टिप्लिकेशन ओरली 0 असाच बाजूला ठेवायचं आहे सुरुवातीला आणि 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचंय. सो 3 5s are 15, 1 कॅरी ओव्हर, 3 7s are 21, कॅरी ओव्हरचा हा 1 किती झालं 21 प्लस 1 22. आणि हा 0 जो आपण साईडला ठेवला होता त्याला युनिट प्लेसवर राईट करायचं. 2250 एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून स्क्वेअर आणि युनिट आहे मीटर्स. हा झाला ट्रपेझियमचा एरिया. आता इथे लक्षात आलं का तुम्हाला आपण कोणता कोणता एरिया फाइंड आउट केलेला आहे. चला फिगर मधून समजून घेऊयात. सुरुवातीला आपण काय केलं ट्रायंगल QAP चा एरिया फाइंड आउट केला बरोबर. त्यानंतर आपण RCS चा एरिया फाइंड आउट केला. त्यानंतर PST और PTS चा एरिया फाइंड आउट केला बरोबर. म्हणजे हे जे 3 ट्रायंगल्स आहेत त्यांचा एरिया आपण फाइंड आउट केला. मग राहिलेला जो ट्रपेझियम आहे त्याचा एरिया फाइंड आउट केला. हे पहा सुरुवातीला ट्रायंगल QAP मग RCS मग PTS आणि मग ट्रपेझियम QACR चा. आता या संपूर्ण प्लॉटचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे या सगळ्यांना ऍड करावं लागणार. चला तर मग ऍड करूयात. एरिया ऑफ प्लॉट PQRST इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BDC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PTS प्लस एरिया ऑफ ट्रपेझियम QACR. सगळ्यांचे एरिया आपल्याला फाइंड आउट करून झालेले आहेत. व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, सबस्टिट्यूट करूयात. सो फर्स्ट ट्रायंगल BDC चा एरिया हे पहा इथे आहे 750 स्क्वेअर मीटर्स प्लस RCS चा एरिया 750 स्क्वेअर मीटर्स. त्यानंतर ना PTS एम आय राईट येस PTS त्याचा एरिया काय आहे 2250 स्क्वेअर मीटर्स. आणि त्यानंतर ट्रपेझियम QACR चा एरिया किती 2250 स्क्वेअर मीटर्स. सगळ्यांना ऍड करूयात. ऍड केल्यानंतर आन्सर येतं 6000. सो लेट्स राईट हिअर 6000 स्क्वेअर मीटर्स राईट. आता आपला हा क्वेश्चन संपूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे, पण फायनल आन्सर जोपर्यंत आपण राईट करत नाही तोपर्यंत आपलं आन्सर कंप्लीट मानलं जात नाही. सो लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. The area of the given plot is 6000 square meters.